सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधातील काँग्रेस शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला असे जनतेला वाटले पाहिजे। अशी विकास कामे करा असे आवाहन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केले। कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते। आमदार सतीश पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांची भाषणे सुद्धा झाली। आणि ह्या सगळ्यांनी मिळून जे कार्य आज केलेलं आहे, बाकी पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने चांगली मुसंडी मारली आहे। त्यांना वाघ म्हणून त्यांना लोकांनी ओळखलं आहे। आणि हा मला वाटतं महाराष्ट्राचा नवीन भाग आहे। कारण शेवटी जे वर्गाबरोबर होते पूर्वी सुद्धा आता सुद्धा ते सगळे भागच आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार। तर इतर ठिकाणी सुद्धा आपल्या जसं मुंबईमध्ये सुद्धा उभाटाने चांगली कामगिरी दाखवली आहे, त्यांचं सुद्धा या प्रसंगी अभिनंदन केलं तर चुकीचं होणार नाही। अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राने जो कौल दिला आहे तो आपण मान्य केला पाहिजे। आणि मान्य केलं पाहिजे म्हणजे आता त्यांना संधी मिळालेली आहे, जास्तीत चांगलं काम या करतील अशी आपली अपेक्षा थोडीच पाहिजे। तर त्यांच्याकडनं तसं चांगलं काम करून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर दबाव व्हायला पाहिजे चांगलं काम करण्यासाठी। म्हणजे आपल्यावर सत्ताधाऱ्यांवर दबाव असला पाहिजे की चांगलं काम झालंच पाहिजे, नाही तर आपण त्याचा विचार केला पाहिजे पुढं काय करायचं काय नाही करायचं। अशा तऱ्हेने त्यांना गप बसून कुठेही चालणार नाही। पुढचे 5 वर्ष हे महत्वाचे ठरणार आहे। 5 वर्षानंतर पुढची दिशा काय असेल ही आज जरी सांगता आली नाही तरी 5 वर्षाच्या अगदी आपल्याला निश्चित आपल्याला ठरवता येईल की पुढची दिशा काय आणि ती योग्य दिशा असेल, पुरोगामी दिशा असेल असा आम्हाला खात्री आहे। संघ समान असतात, परंतु या ठिकाणी बघितलं तर 11 विरुद्ध 1 असा सामना मला वाटतं त्या ठिकाणी झाला। आणि सामना सुद्धा अटीतटीचा झाला आणि त्याच्यामध्ये अगदी विजयापर्यंत संघ नेण्याची भूमिका खऱ्या अर्थानं भट्टी साहेबांनी घेतली। घोड्यावर तांत्रिक बाबीमुळे त्या ठिकाणी विजय म्हणजे सत्तेपासून आपण दूर राहिलो। आणि आता नैतिक दृष्ट्या जर बघितला तर हा आपलाच विजय आहे, याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडलेलं नाही असं या निमित्तानं सांगावं वाटतंय। तर आपण बघितले की काँग्रेसच्या 4 सीटा येतील, 3 सीटा येतील, 81-0 होईल असंही फक्त म्हणतो। म्हणजे बरोबर असं लागतं तुम्ही नाही म्हणत 81-0 होईल असं काही लोकांनी वक्तव्य केलं होतं, परंतु ज्याचा उल्लेख मालोजीराजेंनी केला, शाहू महाराजांची भूमी आहे, स्वाभिमानाची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जाणारी भूमी आहे। आणि या भूमीनं निश्चितपणे आज काँग्रेसचे 34 आणि शिवसेनेचे 1 असे 35 नगरसेवक नगरसेविका निवडून देऊन आपल्याला 1 नंबरची पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी ते सगळे एकत्रित लढले, महायुती म्हणून ते लढले। आपण मात्र काँग्रेस आणि शिवसेना 2च पक्ष एकत्रितपणे लढले। त्यांची 3 पक्षाची ताकद होती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 2-2 मंत्री, सगळे आमदार, अशी सगळी ताकद असताना देखील तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात करून विजयापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो। आज 20 प्रभागाची निवडणूक होती, कोल्हापूरकरांना 4 मतं द्यायची सवय नव्हती आणि उमेदवारांना सुद्धा 4 मतं मागायची सवय नव्हती, त्यामुळे काही वार्डात फटका बसला, एकच मागितला। त्यामुळं त्याचाही नुकसान फायदा हे आपल्याला आता बघायला मिळतंय। आणि म्हणून मी ज्यावेळी 81 लोकांची महाराजांच्या नेतृत्वाखाली अजिंक्यतारात बैठक घेतली होती त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही एकटं निवडून चालणार नाही, सत्ता येणं हे महत्वाचं आहे। आणि आता कदाचित काही लोकांना ते लक्षात आलं असेल, मी एकटा येऊन चालत नाही, तर माझ्या पॅनल मधली 2-3 यायलाच लागतात, तरच हे या ठिकाणी गाठताय।
आणि सुदैवानं महाराज 20 प्रभागामध्ये 3च प्रभाग असे आहेत की जिथं आमचे उमेदवार कोण निवडून आले नाही, नाहीतर 4 प्रभाग, नाहीतर 16 प्रभागात किमान एक तरी माणूस आपला निवडून या ठिकाणी. याचा अर्थ कोल्हापूर शहरामध्ये निश्चितपणे विजय काँग्रेस व्हावी ही मानसिकता लोकांची निश्चितपणे त्या ठिकाणी. मी काल परवा सुद्धा म्हटलं निकाल लागला, मी थोडा ह्याच्यात होतो की आपण बहुमतापर्यंत पोहोचलो नाही, परंतु तरी देखील लोक अभिनंदन करत होते की लढाई आपण केली, म्हणजे काँग्रेसनं लढाई केली यासाठी अभिनंदनाचे बोल अजून सुद्धा चालू. म्हणजे काल अहिल्यानगरवरनं काही लोक आली, सोलापूरवरनं काल मुलं भेटायला आली. निश्चितपणे तुमचं कौतुक यासाठी करायचं आहे की कोल्हापूर मधला सर्वात मोठा पक्ष हा कुठला असेल तर तो काँग्रेस पक्ष आणि हे तुमच्या ताकदीवर आपण अभिमानाने सांगू शकतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सभागृहामध्ये अनेक विषय तुम्हाला मांडावे लागतील. आज पॅनलमध्ये तरी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये काही जणांचा पराभव झाला असेल, त्यांना देखील एकत्र पुढे घेऊन जावं लागेल. त्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये तुम्हाला त्यांना ताकद द्यावी लागेल आणि कुठलेही प्रश्न असले तर ठामपणे सभागृहामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुढे घेऊन जावं लागेल. कोण काही बोललं तर आपल्याला थांबून चालणार नाही. कदाचित पुढच्यांच्याकडे प्रत्येक पार्टीकडे तेवढी आज उमेदवार नाही जेवढी आपल्याकडे आहे आणि तुमची ताकद जर एकजूट राहिली तर त्यांना कुठलीही भूमिका आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय कोल्हापूरमध्ये कुठलाही निर्णय घेता येणार नाही. ही आज खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे आणि हीच पुढच्या काळामध्ये तुम्हाला तुमची ताकद आहे. ही ताकद आपण या पद्धतीने पुढे घेऊन जावा अशी विनंती करतो. फार वेळ घेणार नाही, पण आमच्या सर्वच उमेदवारांचं मनापासून कौतुक करतो. नेहमी बघत आलेलो आहे की कोल्हापूर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर आहे आणि कोल्हापुरात जे काही पेरलं जातं, जे काही रुजतं ते संपूर्ण देशभर ते पसरतं, हे पूर्वीपासून म्हणलं जातं. आणि म्हणून एकंदरीत आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली, अनेक ठिकाणी वेगवेगळे निकाल लागले असतील, ते 2-3 अपवाद सोडले तर, पण कोल्हापुरामध्ये इतकं चांगलं यश हे संपादित होईल. अगदी त्याचा उल्लेख ऋतुराजदादांनी केला की अगदी 2-4 जर आपले सीटा जर सोडल्या तर नाहीतर आपण 100% सत्ता आपण काबीज केली असती, हे काही चुकीचं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढं चांगलं यश पदरात पडत असताना अगदी इथं तुमच्या सर्वांनी जी काही तुम्ही सर्वांनी लढत दिली आणि त्या लढतीच्या मागं बंटी पाटलांचा सारखा वाट तुमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा राहिला, हे खरोखर अतिशय वाखाणण्याजोगा आहे.